ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे कल्पना सायलीला काही करायला देत नाही, त्यामुळे सायलीला घरच्यांचं मन जिता येत नाही। तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो, जर तुम्हाला घरच्यांचं मन जितायचं असेल तर तुम्हाला घरच्यांना वारस द्यायला लागेल। तेव्हा सायली अर्जुनला प्रेमाने बोलते की तुम्ही स्वतःसाठी बोलताय घरच्यांसाठी। तेव्हा अर्जुन प्रेमाने बोलतो, जर तुम्हाला या घराला नातवंड द्यायचे असेल तर तुम्हाला माझ्या जवळ यायला लागेल। तेव्हा सायली प्रेमाने बोलते, तुम्ही एवढा विचार करू नका। तेव्हा अर्जुन प्रेमाने बोलतो, जर तुम्हाला पूर्णाईचा आणि मम्माचं प्रेम जिंकायचं असेल तर तुम्हाला माझ्या म्हणण्याचा विचार करायला पाहिजे। तेव्हा सायली प्रेमाने बोलते, तुम्ही घरच्यांचा विचार करताय का तुमचा विचार करताय? तेव्हा सायली प्रेमाने बोलते, तर तुमच्या म्हणण्याचा विचार केलाच पाहिजे। तेव्हा अर्जुन बोलतो, आपण दोघांच्या संमतीने नवरा बायको झालो ना। तेव्हा अर्जुन सायलीला बोलतो, या गोष्टीची सुरुवात झालीच पाहिजे आणि अर्जुन सायलीला मिठीत घेतो। तेव्हा इथे सायली किचनमध्ये जेवण बनवत होते, तेव्हा विमल येते आणि विमल बोलते, मी तुम्हाला मदत करू का? तेव्हा सायली बोलते, जर तुम्ही मला मदत केली। तेव्हा सायली बोलते, तुम्हाला घरचे उगाच ओरडतील, तुम्ही जावा। पण तेवढ्यात सायलीला चक्कर येते, मळमळतं आणि ती खाली पडते। तेव्हा विमल सांगते, मी तुम्हाला सांगितलं होतं ना। सायली पुन्हा कामाला लागते, पण पुन्हा एकदा सायलीला चक्कर येते आणि खाली पडते। तेव्हा विमल बोलते, आताच्या आता तुम्ही चला डायनिंग टेबलवर बसा। तेव्हा सायली विमलला बोलते, तुम्हाला जर कोणी पाहिलं तर तुम्हाला ओरडतील। पण सायली कोलमडते, तिला चक्कर यायला लागतं आणि गरगरतं। तेव्हा विमल तिला डायनिंग टेबलच्या इथे आणते आणि तिला बसवते आणि तिला बोलते, तुम्ही उघडचा त्रास करून घेताय। तेव्हा विमल ओरडते, सायली वहिनीला चक्कर आली, लवकर या। तेव्हा सगळे धावत पळत खाली येतात आणि सायलीची अवस्था बघून सगळ्यांना धक्का बसतो। तेव्हा कल्पनाला काय समजत नाही, तिला विचार करते की सायलीची तब्येत अशी कशी बिघडली। तेव्हा कल्पना विमलला बोलते, काय झालं? तेव्हा विमल बोलते, सायली वहिनीची अवस्था खूप वाईट आहे। तेव्हा विमल बोलते, सायली वहिनीला पाणी द्यायला पाहिजे। तेव्हा पूर्णाईला राग येतो आणि ती बोलते, सायली बोलते, तुला एवढा हेवा का वाटतो? पण कल्पनाला उत्सुकता लागत असते की सायली का आजारी आहे आणि तिच्या डोक्यात 1 न 100 विचार यायला लागतात। पण कल्पनाला संशय असतो की सायली प्रेग्नेंट नाही ना। तेव्हा अर्जुन येतो, अर्जुन विमलला बोलतो, काय झालं सायलीला? तेव्हा विमल बोलते, सायलीला चक्कर आली सकाळी। तेव्हा पूर्ण विमल, कल्पना आणि सगळ्यांवर चिडते आणि बोलते, अर्जुन तिला डॉक्टरकडे नेल नाही तर कुठे नेल, तुम्हाला काय करायचंय? विमल अर्जुनला बोलते, माझी जर तुम्हाला गरज असेल तर मी येऊ का तिकडे? तेव्हा अर्जुन बोलतो, नको, तुम्ही नका येऊ। पण अर्जुन सायलीला ज्या डॉक्टरकडे नेतो त्या डॉक्टर कल्पनाची ओळखीची असते। कल्पना आणि विमल डॉक्टरांना फोन लावतात आणि बोलते, माझी सून तिकडे आलेली ना, काय झालं? तेव्हा कल्पना डॉक्टरांना विचारते, त्यांचे प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट नॉर्मल आहेत ना? तेव्हा डॉक्टर बोलते, हो। डॉक्टर बोलते, 90% पॉझिटिव्ह आहे आणि जर ब्लड टेस्ट झालं तर मी 100% सांगेन, हो सायली प्रेग्नेंट असू शकते। तेव्हा विमलला आनंद होतो आणि कल्पनालाही आनंद होतो। डॉक्टर बोलतात, सायली एकट्याच असतात काय घरात? त्यांची आता काळजी घ्यायला पाहिजे, नाहीतर प्रेग्नेन्सीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात। कोणाला भीती वाटते आणि ती सायलीची काळजी घ्यायला लागते आणि डॉक्टर बोलते, जर तुम्ही त्यांची काळजी घ्याल तर मला पण काही चिंता करण्याची गरज नाही। कल्पना विमलला सांगते की मी डॉक्टरना फोन केला, ते पूर्णाईला सांगू नको, तर पूर्णाईला कळलं तर ती माझ्यावर राग करेल। तेव्हा कल्पना सायली प्रेग्नेंट असल्यामुळे तिची काळजी घेणार, पण आता कल्पना पूर्णाईला कसा चकमा देत सायलीची काळजी घेणार हे पाहणे आता पुढे रंजकच होणार आहे।